नमस्कार, मी सुजित गायकवाड. मी मराठीच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. वसई विरारमध्ये कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप घेताना दिसते. या कचऱ्यामुळे तिथल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. वारंवार तक्रार करून देखील महापालिकेकडून फक्त आश्वासनांशिवाय तिथल्या नागरिकांना काहीच मिळत नाही. एकंदरीत या कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांचा आढावा घेणार आहोत कचरा कोंडी या आमच्या विशेष कार्यक्रमात. वसई विरार शहरात गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचा गंभीर प्रश्न तयार झालाय. शहरात साठत चाललेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे शहराला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे वसई विरार मधल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. तुम्ही पाहताय हा भला मोठा कचऱ्याचा डोंगर आहे वसई विरार शहरातला. 2013 पासून महापालिका वसई विरार शहरातला सर्व कचरा या ठिकाणी आणून साठवते. दररोज सुमारे 600 टन कचरा या ठिकाणी आणला जातो. पण आता महापालिका या कचऱ्यावर प्रक्रिया करायला जणू काही विसरूनच गेली आहे. या ठिकाणी तयार झालेल्या कचऱ्यामुळे त्यातून निघणाऱ्या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास व्हायला लागलाय. शिवाय या कचऱ्यातून निघणारं दूषित पाणी जमिनीत मुरत चालल्यानं जमिनीतलं पाण्याचे स्रोत देखील दूषित झाले. या सर्व प्रकाराची प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील कोणतीच कारवाई केली जात नसल्यानं नागरिक मेटाकुटीला आले. डम्पिंग ग्राउंड झाल्यापासून डोंगरी पाड्यामध्ये कितीतरी बरेच इथले पेशंट गेले, बरेच पेशंट मेले कारण का टीबी बिमारी होऊन. जिथं असताना काहीतरी व्यवस्था करा, मेल्यावर काय व्यवस्था करणार आहे? आम्हाला हीच त्रास तकलीफ आहे. हे डम्पिंग ग्राउंड आम्हाला नको. तर कचऱ्यापासून नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचणार नाही याची महापालिका काळजी घेत असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दुर्गंधी आणि इतर काही आजार निर्माण होणार नाही त्यासाठी महापालिका वेळोवेळी दक्षता घेत आहे. त्या ठिकाणी आमच्या गाड्या जातात. तिथं आम्ही त्या ठिकाणी स्पेशली माणसं सुद्धा ठेवलेले आहे त्यांचं कामकाज करण्यासाठी आणि आम्ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी काळजी घेत आहोत. वसई विरारमध्ये तयार झालेल्या कचऱ्यापासून नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचतोय. अनेकांना वेगवेगळ्या रोगांची लागण देखील झाली आहे. अशी परिस्थिती असताना महापालिकेकडून फक्त आश्वासनच नागरिकांच्या पदरी पडतायत. प्रतीक ठाकूर, मी मराठी न्यूज, पालघर. घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वसई पूर्वेकडील गोशिवर भोयदापाडा इथं 2009 पासून प्रकल्पही कार्यरत होता. पण 30 नोव्हेंबर 2013 पासून घनकचरा प्रकल्प पूर्णपणे बंद पडलाय. त्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणात कचरा साठवण्यात आला. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रतीक ठाकूर यांनी. मी आता ज्या ठिकाणी उभा आहे तुम्हाला वाटतं मी कुठच्या उंच डोंगरावरती उभा आहे, कारण की माझ्या मागे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात म्हणजे किती उंचीवरती आहे मी. पण मी प्रत्यक्षात जे आहे ते वसई विरार महानगरपालिकेचं या ठिकाणी आता डम्पिंग जिथे केले जाते त्या ठिकाणी. आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे हा एक कचऱ्याचा ढीग आहे. ते 150 ते 200 फूट असे कचऱ्याचे ढीग इथे झाले आणि मोठे डोंगर झाले. माझ्या मागे बघू शकतात की वसई विरार मुळात याला हा डम्पिंग ग्राउंड नाही, या वसई विरार महानगरपालिकेचा हा प्रक्रिया केंद्र होता. एका खाजगी कंपनीला देण्यात आलेला, पण 2013 पासून हा पूर्ण बंद आहे. या ठिकाणी आग लागली, त्या कंपनीला आग लागली आणि ती कंपनी तोट्यात गेली. त्याच्यामुळे हा प्रकल्प तेव्हापासून बंद आहे. त्यानंतर जो वसई विरार महानगरपालिकेमध्ये जो काय घनकचरा निघतो, अंदाजे असं बोललं जातं 100 ते 110 गाड्या रोज येतात आणि 600 टन कचरा या ठिकाणी असा आणून इथे ठेवला जातोय आणि ते जमवला जातोय आणि त्याच्यावरती प्रक्रिया केली जात नाही. आणि त्याचे परिणाम म्हणजे आज असं झालंय की 3-4 वर्षात या ठिकाणी 150-200 फुटाचे असे बघितले तर एक असे डोंगरच झाले. मी माझ्या मागे दाखवू शकतो पूर्ण हा वसई ही वालीव भाग आहे. बघितलं की डम्पिंग ग्राउंडच्या आजूबाजूला सगळीकडे कंपन्या, लोक राहायला आली आहे, बरेच वस्ती वाढलेले. या ठिकाणी आपण बघू शकतात की कशा प्रकारे हे कचऱ्याचे ढीग जमा होऊन आता त्यांचे मोठे डोंगर झाले. वसई विरार महानगरपालिकेकडे मोठा प्रश्न हाच असणार आहे की या जो जमलेला आहे गेल्या 3 वर्षात या ठिकाणी जो कचरा जमलेला आहे त्याचं नेमकं करायचं तरी काय. या ठिकाणी अशा पद्धतीने आग लागली जाते आणि ही आग वर्षानुवर्ष चालते आणि त्याच्यामुळे आज परिसरात जे काही लोक राहतात, जे काही कंपन्या आहेत त्यांना त्याचा त्रास होतोय आणि याचा दुर्गंधीही वाढते आणि कुठे ना कुठे लोकांच्या आरोग्याचाही प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. आणि गेल्या अनेक वर्षानुवर्ष अशी ही आग दिसतेच आहे, आग लागतेच या कचऱ्याच्या ढिगांना. त्याच्यामुळे जो परिसरातले जे काही लोक आहेत त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. कॅमेरामॅन संदीप लोखंडेसह प्रतीक ठाकूर, मी मराठी न्यूज वसई. या ठिकाणच्या कचऱ्याचं कशा प्रकारे व्यवस्थापन केलं जातं याबद्दल जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रतीक ठाकूर यांनी.
वसई विरार महानगरपालिकेचा सध्या आता जिथे कचरा जमतो त्या ठिकाणचे महानगरपालिकेचे कर्मचारी आपल्या बरोबर आहे. आपण त्यांच्याकडे जाणून घ्या नेमकं किती टन या ठिकाणी कचरा येतोय, काय सांगणार किती टन दिवसाला कचरा येतोय? सर दिवसभरामध्ये 100 ते 125 गाड्या येतात. अंदाजे तो टनामध्ये धरला तर तो जवळजवळ 500 ते 600 टन कचरा दिवसभरात येतो. मग कशा पद्धतीने तो आता साचवला जातोय? तो आता जो आला तो जो कचरा येतो तो डायरेक्ट आपण डम्पिंगमध्ये डायरेक्ट डंपर मार्फत खाली करतो आणि पोकलँड मार्फत त्याचं सपाटीकरण करून घेण्यात येते. तर 2013 पासून हा पूर्ण प्रकल्प बंद आहे. याच्यातील प्रक्रिया केली जात होती. बंद नव्हता तो. पूर्वी हंजर बायोटेक ही कंपनी होती, ती कचरा प्रोसेस करायची, खत बनवायची, डिझेल वगैरे करायची. आता ते बंद झालेलं आहे आणि आता तो जो कचरा येतो तो महापालिकेच्या डम्पिंगमध्ये महापालिका स्वतः स्वखर्चाने कचरा टाकण्यात येतो. तरी 2013 पासून बंद आहे. आता परत काय अंदाजा वाटतो की किती टन असेल कचरा इथे? अंदाजे आतापर्यंत सर असं सांगायला गेलं तर भरपूर आहे. तर सर नाही आकडा सांगू शकत नाही, एवढा कचरा आहे. या कचऱ्यामुळे फक्त हवाच दूषित झाली असं नाही तर जमिनीत असलेले पाण्याचे स्रोतही दूषित झालेत. याचाही आढावा घेणार आहोत. मात्र वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज. ब्रेक नंतर मी मराठीच्या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. प्रकल्प बंद झाल्यापासून वसई विरार परिसरात लाखो टन कचरा पडून आहे. या कचऱ्यातून निघणारं दूषित पाणी जमिनीत झिरपत चाललंय. त्यामुळे या ठिकाणचे पाण्याचे स्रोतही दूषित झालेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रतीक ठाकूर यांनी. वसई विरार महानगरपालिकेचा जो घनकचरा प्रकल्प केंद्र गेल्या 3 वर्षापासून तो बंद आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजारो टन घनकचरा इथे पडून आहे आणि त्याचा परिणाम आता परिसरात दिसू लागलाय. आता परिसरातले जे पाण्याचे स्रोत आहे तेही आता दूषित होत चाललेले. आपण माझ्या मागे बघू शकतात त्या प्रक्रिया केंद्राच्या जवळपास परिसरातले जेवढे पण असे पद्धतीचे जे काय पाण्याचे स्रोत होते, तळे म्हणा, त्या ठिकाणी खदानीत पाणी जमा होतं, ते अशा प्रकारे ते दूषित होत चाललेलं आहे. त्याचं कारण हजारो टन तिथे कचरा जमा आहे आणि त्यातून निघणारा तो तरल पदार्थ तो जमिनीत तो झिरपतोय आणि जसं पावसामध्ये ते हळूहळू झिरपून जे परिसरातले जे काय पाण्याचे स्रोत आहेत ते दूषित करतात आणि त्यामुळे लोकांना आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. एक तर या कचऱ्यातून निघणारी दुर्गंधी त्याचा एक त्यांना त्रास आहे. जो आग लागते त्या कचऱ्याला, त्या धुरामुळे त्यांनाही तोही त्रास आहे आणि आता पाण्याचे स्रोत तेही त्यांचे तर दूषित होत चाललेले. कॅमेरामॅन संदीप लोखंडेचं प्रतीक ठाकूर, मी मराठी न्यूज, वसई. सॅटेलाइट सिटीच्या योजनेतून वसई विरार महापालिकेला घनकचरा प्रकल्पासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळालाय. मात्र नेहमीप्रमाणे सरकारचे नियम मोडीत काढत महापालिकेनं वसई भोईदापाडा परिसरात लाखो टन घनकचरा बेकायदेशीरपणे साठवला जातोय. त्यामुळे या भागात राहणाऱ्या कुटुंबांचं जगणं मुश्किल झालंय. कशा प्रकारे इथल्या नागरिकांचं जीवन धोक्यात आलंय याबद्दल जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रतीक ठाकूर यांनी. वसई विरार महानगरपालिकेचा जो डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्या परिसरातल्या लोकांना मोठा त्रास त्याचा होतोय. आता आपण भोईदापाड्यात त्या ठिकाणी बरेच लोक आहे, इकडचे स्थानिक लोक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्या नेमका या डम्पिंग ग्राउंडचा त्रास काय त्यांना होतोय. काय सांगणार तुम्ही, काय काय त्रास आहे तुम्हाला? आम्हाला काय नाही, संध्याकाळला पेटवते, धुरा होतो, धुरामुळे एकदम सुवास बंद होतो, तकलीफ होते, एकदम सुवास बंद झालं होतं, माणसं आवाज येत होतं, दवाखान्यात घेऊन गेली, वाफ लावलं तर थोडं मला सुवास सुटा लागलं. झालं असं तुमच्या बरोबर? हा झालेलं, 2 वेळेला ऍडमिट केलेलं, दवा पण चालू आहे. तुम्हाला सांगते ना भोईदापाड्यामध्ये दवा पण चालू आहे. झालं पण सुवास बंद झाल्यापर्यंत दवा पेटे तेव्हा मला सुवास एकदम सुट्टा होतो. तुमच्या तिथे जमीन आसपास त्याच्यावरती काय परिणाम होतो त्या धुरामुळे? शेतीवरती होतो? शेतीवर जाताना होतो, शेतीवर जाताना होते. आमची शेती तिकडच आहे. आता शेती करून काय खाणार का आम्ही? थोडासा काल कामाला होणार आहे, नोकरी साखरी होणार आहे. धुवा दिसत नाही, पण बांधून जायला लागते. तिकडे आमचं पाणी होतं, सगळं कपडे धुवायचे ते पण वाटो झालं आमचं. आम्हाला पियाला पाणी नाही आता. इकडेच पैदा झाले. तुम्ही काय सांगणार? तुम्हाला काय आम्ही तर सांगणार आमच्याकडे किती पेशंट आहे, अशी टीबी झालेली आहे. धुवामुळे कचरा डम्पिंग ग्राउंड झाल्यापासून डोंगरी पाड्यामध्ये कितीतरी बरेच इथले पेशंट गेले, बरेच पेशंट मेले कारण का टीबी बिमारी होऊन. आम्हाला एवढी तकलीफ आहे. एवढा मोर्चा काढून एवढी पब्लिक नेली, सगळ्याला माहिती आहे. तेव्हा नगरसेवक होता वैती, तिथं पण आम्ही गेलेलो एवढं पब्लिक घेऊन सने, तरी पण आमचं कोणी इंटरेस्ट घेत नाही. म्हणजे मेल्यावरच इंटरेस्ट घेणार का पब्लिक? जिथं असताना काहीतरी व्यवस्था करा, मेल्यावर काय व्यवस्था करणार आहे? आम्हाला हीच त्रास तकलीफ आहे. हे डम्पिंग ग्राउंड आम्हाला नको. आम्ही किती वेळ तरी पब्लिक गेलो, मीटिंग घेऊन तिथं बोललो, हा आम्ही पाणी करून देणार, तलाव करून देणार, तुम्हाला व्यवस्था करून देणार, डॉक्टर फ्री, सगळं फ्री.
असं बोलतात निघून जातात. आता गरीब का घरात बसून खाणार का? आम्हाला काम केल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय भेटत नाही. आमचे लेकर बाळ कोण पोसणार आहे? आता काहीतरी तुम्ही व्यवस्था करा. संध्याकाळची कशी परिस्थिती आहे? संध्याकाळची अशी परिस्थिती होते की म्हणजे दरवाजा लावलेला असला तरी पण घरामध्ये धूर येते आणि आम्ही मोठे आहे म्हणून काय वाटत नाही. आमचे बारके बारके पोरं असताना आम्ही काय करायचं? आम्हाला हे डंकिंग ग्राउंड नकोच आम्हाला इथं. ते इथून आम्हाला नको. आम्हाला त्याच्यापासून जाम त्रास आहे. एवढा त्रास आहे ना की आमच्या पोरांनी ते अशा खोकून खोकून उलट्या करतात. गरीबाचा आज पैसा नसला तर कुठून दवाखाना करणार आम्ही? पैसा असला तर दवाखान्यात येणार नाही तर घरातच मरायची बाजू आली का नाही आमच्या गरीबाला? लहान लहान मुलं आहे त्यांच्या एकदम डोळ्यात धुवा येतो. आमचा स्वयंपाक बाजूला बाहेर करतो आम्ही, तरी पण आम्हाला धुवा काही समजत नाही, काही करता येत नाही, काही बोलता येत नाही. आता सांगायचा कंप्लेंट तर कोणी ऐकतच नाही आमचं. पाणी असं खराब झालं की तुम्ही वास घेणार नाही पाण्याचा. पियाचं तर वेगळं पण वास सुद्धा घेणार नाही त्यांचा. एक नंबर पाणी होतं. मी किती 12 वर्ष झाले तिथून पाणी भरते. आता मी किती 1 वर्ष झाले तिथून पियाचं पाणी भरत नाही, कारण पाणी खराब झालं. नुसतं कपडे गिपड्याला भांडे बिंडायला चालून येते. पण तुम्ही आंघोळी करणार तर अंगाचा वास येते. तुम्ही अशी पाणी व्यवस्था झाली त्या पाण्याची. एवढं बोरिंगचं पाणी 1 नंबर पाणी होतं भोयदा पाड्यामध्ये. एवढा अंधार पडते नुसतं धुयानं असं दिसत नाही. त्याच्याकडे आम्ही तो बोलून बोलून मोर्चा काढून ठकून गेलो. आता एकच क्लास आहे वरती जायचं, बस. वरती आम्ही जाणं पण आमची पोरं बाळ कोण बघणार आहे? मुळात हा प्रकल्प प्रक्रिया केंद्र होता. आता इथे हजारो टन इथे कचरा जिथे जमा आणि त्याचा त्रास ते लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यांच्या आरोग्यापासून प्रत्येक गोष्ट त्याचं एक जगणंच इथे मुश्किल झालेलं आहे. कॅमेरामॅन संदीप लोखंडेसह प्रतीक ठाकूर, मी मराठी न्यूज वसई. वसई विरार मधल्या या डम्पिंग ग्राउंडचे शेजारी अनेक कारखाने देखील आहेत. या कारखान्यांमधल्या कर्मचाऱ्यांनाही या कचऱ्याचा त्रास होतोय. त्यांच्याही समस्या जाणून घेणार आहोत. मात्र वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज. ब्रेक नंतर कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वसई विरार परिसरात शेकडो कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. याबद्दल जाणून घेतले आमचे प्रतिनिधी प्रतीक ठाकूर यांनी. आपल्या बरोबर परिसरातली काही लोक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्या. आप इधर काम करते हो, क्या तकलीफ होती है यहाँ पे? सर बहुत तकलीफ होती है, हम लोग को बीमार बहुत गिरते हैं, ऐसा बास हो आता है ऐसा सर. इसको वजह से तो बहुत खराब होता है, हम लोग हमेशा बीमारी पड़ते रहते हैं. कब से ये तकलीफ है? सर जब से कचरा कंपनी खुद तब से ही है. क्या कहेंगे आप, यहाँ पे क्या क्या तकलीफ है? सर इधर जो है कि बहुत बच्चे लोग बीमार गिर रहे हैं. इतना बास आता है इसका कि सांस नहीं लेने को होता, धुआं पूरा जाता है इसमें और धुआं पूरा भर जाता है. मतलब घर के अंदर भी खाना खाने को मुश्किल हो जाता है. रात में कितना मच्छर, सुबह में मक्खी, दिन भर खांसी आते रहता है. बच्चे लोग बहुत बीमार पड़ रहे हैं. आप काम करते हैं, आपको क्या क्या लगता है यहाँ तकलीफ है? बस यही सब तकलीफ है जो ये आप बताए भाई साहब, यही सब तकलीफ है. इधर रात्रि में धुआं इधर होता है, बहुत धुआं, खांसी आता है. पानी भी बोरिंग का खराब हो गया इधर का. आपका पानी भी खराब हो गया? पानी भी खराब हो गया है. पूरा पानी कचरा जैसा फेंकता है. पानी भी पीने का भी बहुत दिक्कत हो रहा है. ये कचरा बंद कराएंगे तो अच्छा हो जाएगा. धुए का ज्यादा तकलीफ है? धुएं का ज्यादा तकलीफ है इधर. नक्कीच परिसरात जे आपण बघितलं की लोकांना याचा त्रासही जास्त आहे, कारण की धूर आहे किंवा पाणी त्यांचं दूषित होतंय. अशा पद्धतीने त्यांची मोठी एक समस्या वाढलेली आहे. कॅमेरामॅन संदीप लोखंडेसह प्रतीक ठाकूर, मी मराठी न्यूज वसई. वसई विरार महानगरपालिका सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार करते आणि नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप पर्यावरण मंत्री मनीष संखे यांनी केलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रतीक ठाकूर यांनी. या गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेचा घनकचरा प्रकल्प बंद आहे. आता त्याला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप आलेलं आहे. लाखो टन कचरा तिथे जमा केला जातोय. कायदा काय सांगतोय आणि पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचे किती घातक परिणाम होऊ शकतात? मुळात डम्पिंग यार्ड ही संकल्पनाच चुकीची आहे. मुंबई सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट अनुसार त्या कचऱ्याची म्हणजे नागरी घनकचऱ्याची विल्हेवाट ही शास्त्रीय पद्धतीने होणे ही बंधनकारक आहे. मुळात अशा पद्धतीने लाखो टन कचरा ज्या डम्पिंग यार्डमध्ये जमा होत आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी हा भाग आलाच, परंतु त्याबरोबर त्या परिसरातली जी जीवसृष्टी आहे त्याच्यावर अनेक पर्यावरणाच्या दृष्टीने परिणाम होत आहेत, दुष्परिणाम होत आहेत. मनुष्याच्या आरोग्यालाही अत्यंत घातक असं ते कचऱ्याचं ठिकाण बनत चाललेलं आहे. त्या ठिकाणी जो कचरा आणून टाकला जातो तर त्याचं एक विशिष्ट पद्धतीने सॅग्रिगेशन वर्गीकरण करून तो वेगळा करून
जे रिसायकल ॲटम आहेत ज्याचा पुनर्वापर करू शकतो तशा तो कचरा पुनर्वापरासाठी गेला पाहिजे. मुळात ज्या ठिकाणी बायो कंपोस्टिंग वर्मी कंपोस्टिंग करण्यासारखा जो काही कचरा असतो त्यातनं ते खत निर्मिती करता येऊ शकते, चांगल्या पद्धतीचं बायोगॅस निर्मिती करता येऊ शकते. अनेक असे प्रकल्प आहेत की घनकचऱ्यापासून जी आज आपल्याला अत्यावश्यक ज्या गोष्टी आहेत त्याची निर्मिती आपण करू शकतो. मुळात हे सर्व केल्याने 60 ते 65% कचरा अशाच पद्धतीने कमी होतो आणि डम्पिंग यार्डचे जे डोंगर वाढत चाललेले आहेत ते वाढणं कमी होईल. आणि मनुष्यच नव्हे तर अन्य अशा जीवसृष्टीलाही त्याचा अत्यंत असा विपरीत परिणाम होत आहे. मला असं वाटतं की कचरा व्यवस्थापन हे प्रत्येक गल्लोगल्लीत गावात शहरात होणं अत्यंत आवश्यक आहे. नागरी घनकचरा हा फार मोठा विषय, एक नागरी घनकचऱ्याचा राक्षस डोकावू पाहत आहे आणि प्रत्येक माणसाने प्रत्येक घराच्या कुटुंब सदस्यांनी जर काही असा विचार केला की माझ्या घरातला निघणारा कचरा ओला कचरा आणि सुका कचरा ह्याचं मी वर्गीकरण मुळात जर करायला लागलो तर मला असं वाटतं की म्युनिसिपल कॉर्पोरेशनवरही त्याचा भार पडणार नाही. कॅमेरामॅन संदीप लोखंडेसह प्रतीक ठाकूर, मी मराठी न्यूज, वसई. वसई विरारमध्ये निर्माण झालेले हे कचऱ्याचे डोंगर लवकरात लवकर कमी करा अशी मागणी इथल्या रहिवाशांची आहे. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या मागणीचा विचार न करता फक्त त्यांना आश्वासनच दिली जात आहेत. त्यामुळे जर हा कचरा खरोखरच कमी केला तर त्याचा फायदा तिथल्या रहिवाशांना होणार आहे. तुर्तास कचरा कोंडी आमच्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज.